करुणा मुंडे यांना घटस्फोटानंतर 2 लाखांची पोटगी देण्याच्या आदेशांना धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय। सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे। करुणा मुंडे पत्नी नसल्याचा दावा गेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी केला होता। त्यावर लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते। आजपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत होती, त्यामुळे आता त्या कोणते पुरावे देतात याची उत्सुकता आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आज करुणा मुंडे लग्नाबाबतचे कोणते पुरावे सादर करणार याबाबत एक मोठी उत्सुकता आहे, अधिकचे काय अपडेट्स? नक्कीच आज जर का पाहायचं तर माझगाव कोर्टामध्ये आपल्याला संपूर्ण सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। या अगोदर जे सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये एकूणच करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं लग्न झालेलं आहे या संदर्भातले पुरावे देण्यासाठी करुणा मुंडे यांना सांगण्यात आलेलं होतं आणि एकूणच या संदर्भात आता कशा प्रकारचे पुरावे हे करुणा मुंडे देत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर याचिका देखील करण्यात आलेली होती। एकूण पोटगी संदर्भात ही याचिका होती आणि अंशतः कुठंतरी आपल्याला पोटगी देण्यासंदर्भात मान्य असल्याचं धनंजय मुंडे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। 2 लाख रुपये प्रति महिना ही पोटगी होती। मात्र करुणा मुंडे यांचा कुठंतरी आपल्याला त्याला विरोध पाहायला मिळालेला। 9 लाख रुपयापर्यंत आपल्याला प्रति महिना पोटगी मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि सोबतच धनंजय मुंडे यांच्याकडनं देखील याला विरोध करण्यात आला आणि एकूण आता ही सगळी सुनावणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते आहे। नेमकं या सगळ्या केसमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच खरंच धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्न झालं होतं का, कशा प्रकारचे पुरावे करुणा मुंडे देत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।